त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकलं. असं त्याच्या बाबतीत झालं. तो कधी कधी मल्लांना सुद्धा आव्हान देतो. तो स्कायवॉक करतो मल्लखांबावरून, पण तो आला, त्यानं पाहिलं, त्यानं जिंकलं. इतकं सोपं नाही ते. त्यासाठी त्यानं ध्यास घेतला. त्याला आवड होतीच, पण परिश्रमाची जोड त्याला दिली आणि तो एक जबरदस्त कलावंत झाला आणि त्याचा प्रवास सुरूच आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मल्लखांबाला वेगळीच प्रतिष्ठा देणाऱ्या ऋतुराज शिरोडकरचं. धम धम धड़म धड़ैया रे सबसे बड़े लड़ैया रे ओमकारा हे ओमकारा रे ओमकारा. अरे धम धम धड़म धड़ैया रे सबसे बड़े लड़ैया रे ओमकारा हे ओमकारा रे ओमकारा. जीव सांप का फंकारा ओमकारा हे ओमकारा. अरे बिजली सा कौन है सर पे जिसकी तलवार का झंकारा ओमकारा हे ओमकारा. ओमकारा रे ओमकारा. माथे पर त्रिशूल के जैसे तीन तीन बल पड़ते हैं और कान पे चूरेंगे तो भैया रान बजा चल पड़ते हैं. अरे माथे पर त्रिशूल के जैसे तीन तीन बल पड़ते हैं. कान पे चूरेंगे तो भैया रान बजा चल पड़ते हैं. अरे धम 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 धड़म धड़ैया रे सबसे बड़े लड़ैया रे ओमकारा रे ओमकारा हे ओमकारा रे. छत पर आकर गिद्ध बैठे और परनालों से खून बहे. अरे कौन गिरा है कौन कटा है किस मातम है कौन कहे. अरे छत पर आकर गिद्ध बैठे और परनालों से खून बहे. कौन गिरा है कौन कटा है किस मातम है कौन कहे. छूट गए दुश्मन के ओमकारा. अरे छक्के छूट गए दुश्मन के धरती मांगे छुटकारा ओमकारा हे ओमकारा. ओमकारा रे ओमकारा. ओमकारा ओमकारा. हे बघ, आता ना कौतुक करून आमचे शब्द थकलेले आहेत. काय वेगळे शब्द कुठून आणावेत? तू वेगवेगळ्या गोष्टी करतोस, आम्ही शब्द कुठून आणू? माझ्याकडे नाहीत. आपल्याकडे आज दादा आलाय, त्याला विचारू आपण. उपेंद्र. अरे दादा मी कुठला बाबा, हा दादा. हा खरा दादा.
आपले पूर्वज कोण होते याची आठवण आज करून दिली यांनी. काय चाललं होतं म्हणजे इम्पॉसिबल, अशक्य होतं सगळं. म्हणजे काल पण आपण एक मल्लखांबाचा प्रकार बघितला, आजही बघितला. म्हणजे मी पहिल्यांदा अशा पद्धतीचा बघतोय. म्हणजे यांनी काहीतरी ते फ्युजन केलं असावं. जिम्नॅस्टिक मधला हा जो प्रकार आहे हा, आणि त्याच्यात परत मल्लखांब, आणि खूप सुंदर फ्युजन होतं. आणि काय तुझ्या शरीराची तूच कोडी घालत होतास, तीच आम्हाला बघायच्यात सोडवत होतास. काय चाललं होतं पायाचं, म्हणजे ते कळे म्हणजे कोडं बघेपर्यंत तो सोडवत होता, परत नवीन कोडं घालत होता. अप्रतिम. आणि मला आणखीन आनंद या गोष्टीचा आहे की शॉर्टलिस्ट जे 8 हे झालेले आहेत त्याच्यामध्ये 2 मल्लखांब आहेत. आणि अशी भीती असते ना की हे आपले राष्ट्रीय खेळ, की आता हे नामशेष होणार की काय. त्या लोककलांबद्दल जी भीती वाटते तसंच आपल्या या अशा पद्धतीच्या खेळांबद्दल वाटतं. पण मराठी बाहुलं पडदेपुढेच्या निमित्ताने खूप आनंद आणि समाधान झालं की ही कला जोपासणारे, हे खेळ जोपासणारे असंख्य जण आहेत. आणि आय विश देम ऑल द व्हेरी बेस्ट. सॉलिड. काय ग मुग्धा, हे बघ काय बोलू. सॉलिड होतं. मला हे सांग, ही आडवा नेहमी आम्ही विचारतो कारण तुम्ही नेहमी काहीतरी नवीन घेऊन येता. तुझी आयडिया का सरांची आयडिया? सरांची. ऑफकोर्स तुझे सर इतके ग्रेट आहेत आणि तू एवढा सुंदर शिष्य आहे त्यांचा, तर तुम्ही कमालच करणार दोघं. मस्त केलं आज, वेगळंच काहीतरी दाखवलंस आणि परत छान वाटलं. सर बोला. धिंगाणा सगळेच घालतात, पण मल्लखांबावर त्याचा धिंगाणा घालायचा हे वेगळंच कसं. तू असताना असं आम्हाला वाटतं की खरंच नुसतं याचं कसब नाहीये, तर तो ज्या पद्धतीने एन्जॉय करतोय ते घ्यावं. तुझा मल्लखांब, त्या मल्लखांबावरनं पुन्हा डिस्माउंट तुझा हा प्रकार, तिथनं तुझं या पॅरलल मल्लखांबावर आलास. किती वेळ प्रॅक्टिस केली होतीस त्याची? 3-4 तास केलेली. असा मल्लखांब लावून? व्हेरी गुड. तेव्हा ती करेक्ट मिळाली? वा, अप्रतिम. एवढेच सांगतो. ओके. अर्थात आज आपल्याला ठाऊक आहे की मकरंद सरांची जी पदकं आहेत ती सर टिपून ठेवणार आहेत आणि मुग्धा आपल्याला सांगणार आहे. त्याला 10 पैकी 10. थँक्यू.